काळजाला घरं पाडणारी ही दृश्य आहेत नाशिक जिल्ह्यातल्या खंडागळी गावची। उरीत दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना संदीप ठोक धारातीर्थी पडला आणि गाव निपचित झालं। अवघ्या 25 वर्षांचा मुलगा गमावल्याचं डोंगरा एवढं दुःख कुटुंबाला झेपलं नाही। आई वडील भाऊ बहिणींचा आक्रोश ऊर तडपून टाकला होता। सरकार ने कुछ न कुछ करना चाहिए, आतंकवाद खत्म करना चाहिए। त्याचं जे निधन झालं काल, तो जो शहीद झाला, ती हानी तर कुटुंबाची कधी न भरणारी हानी आहे। आता हे असं किती दिवस चालणार? आणि आपल्या कुटुंबातील आपल्या देशातील एक एक जवान जर शहीद होत असेल तर हे असं बरोबर नाही आणि काहीतरी ऍक्शन शासनाने घ्यावी। संदीप ठोक साध्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा मुलगा। 12वीची परीक्षा दिल्यानंतरच त्याला सैन्यात जायचे वेध लागले। एक दोन नव्हे तर तब्बल 10 वेळा अपयश आलं आणि अखेर 2014ला संदीप बिहार रेजिमेंटमध्ये दाखल झाला। आता कुठे कुटुंबाला चांगले दिवस येतील अशी आशा होती, पण त्याआधीच नियतीनं आयुष्यावर बोळा फिरवला। परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपण जी ही समोर शेती बघतोय, ही संपूर्ण शेती संदीपचे वडील करतात। जो इथे आपण कांदा बघतोय आता, हा खरं तर संपूर्ण उद्ध्वस्त झालेला कांदा आहे। या कांद्याचंच दुःख घेऊन खरं तर गेले काही दिवस संदीपचं कुटुंब सुद्धा होतं। शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली, निसर्गाने ती पूर्णपणे उद्ध्वस्त केली, परंतु तरणा ताठा पोरगा सुद्धा जो देशसेवा करत होता, तो सुद्धा नियतीने हिरावून घेतला। याचं सुद्धा एक दुःख आहे। एकीकडे नियतीचे एका मागोमाग एक प्रहार सुरू असताना या शेतकरी कुटुंबावर आता आपला करता सवरता मुलगा गमावण्याची सुद्धा वेळ आली आहे। त्याच्या एकूणच या सगळ्या त्यागाचं, बलिदानाचा अभिमान जरी इथल्या ग्रामस्थांमध्ये असला तरी सुद्धा त्याच्या जाण्याचं दुःख सुद्धा जे आहे ते अनावर होताना इथं पाहायला मिळतंय। 1,500 लोकवस्तीच्या खंडागळीतले 10 जण सैन्यात आहेत। गावाला शहीद संदीपचा अभिमान आहे आणि दुसरीकडे सीमेवर लढणाऱ्या मुलांची चिंताही। 2 श्वासांमध्ये भीती आणि अभिमानाचं हे अंतर रोज कापणं किती कठीण आहे याचा फक्त विचारच केलेला बरा। सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।